नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मानोरा तालुक्यातील सावळी येथे आजपासून संत सेवालाल महाराज जयंती सप्ताह सोहळ्याला सुरुवात. डीडी नाईकांची महत्त्वाची भूमिका आणि सक्रिय सहभाग. सविस्तर वृत्त. मानोरा तालुक्यातील सावळी येथे आजपासून संत सेवालाल महाराज यांच्या 286व्या जयंती सप्ताह सोहळ्याला सुरुवात झाली. मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेले मूळ गाव सावळीचे रामावत घराण्याचे दुर्गादास नाईक उर्फ डीडी भाऊ हे दरवर्षी 15 दिवसाची सलग सुट्टी काढून गावी येतात. मंदिराची साफसफाई, रंगरंगोटी व संपूर्ण गावकऱ्यांच्या मदतीने संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबवितात. कालपर्यंत ही सर्व कामे आटोपून आज सकाळपासून संत सेवालाल महाराज जयंती सप्ताह सोहळ्याला दिंडी काढून सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे या संपूर्ण सप्ताहभर भजन, कीर्तन, प्रवचन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्याचबरोबर संपूर्ण गावात संपूर्ण सप्ताहभर मांसाहार बंद असतो. स्वतः डीडी भाऊ पालखी उचलतात. संपूर्ण गाव या पालखी मिरवणुकीत दररोज सकाळी 4 वाजेपासून भक्तिभावाने असतात. संपूर्ण सप्ताहभर दिंडी मिरवणुकीबरोबर भजन, पूजन, कलश हे असतातच. तर दिनांक 15 फेब्रुवारीला महाप्रसादाने संत सेवालाल महाराज जयंती सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे. गेली कित्येक वर्ष डीडी भाऊ मुंबईवरून येऊन जयंती सप्ताह सोहळ्याची धुरा अखंडितपणे सांभाळत आहेत आणि गावकऱ्यांचाही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो असे डीडी भाऊ सांगतात. संत सेवालाल महाराज जयंती सप्ताह सोहळ्यामुळे एक वेगळी ऊर्जा, एक वेगळा मानसिक समाधान आणि अनुभव आम्हाला येतो. त्यामुळे आमच्या गावात शांतता आणि समृद्धी आहे असे सर्व सांगतात. असेही डीडी नाईक हे समाजसेवक म्हणून सर्व परिचित आहेत. समाजातील प्रत्येक कार्यक्रमात, हक्काच्या लढाईसाठी, मोर्चात, आंदोलनात डीडी नाईकांचा सहभाग आहेच. तन मन धनाने कार्य करणारे समाजसेवक म्हणजेच डीडी भाऊ अशी त्यांची ओळख आहे. सध्या सुरू असलेल्या बोगस राजपूत भामटा प्रकरणात उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यासाठी डीडी भाऊंचा सिंहांचा वाटा आहे. दररोज आवाहन, विनंती करून डीडी भाऊंची समाजसेवेची धडपड सुरूच असते. स्वतः नोकरदार, तेही मुंबईसारख्या धावपळीच्या ठिकाणी, तरीही त्यांच्या अंगात समाजसेवेचे एवढे वेड आहे की जे त्यांच्याशी जुळून आहेत त्यांना हे सर्व माहिती आहे. असे हे समाजसेवक डीडी नाईक हा सप्ताहभर मात्र फक्त आणि फक्त भक्तिसागरात तल्लीन राहतात.